ठीक आहे, त्यासाठीच आजचं हे लेक्चर आहे. याच्यामध्ये मी इथं तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तयार करून ठेवलेलं आहे की आपल्याला कोणत्या मॉडेलमध्ये काय दिलेलं असतं, आणि हे आज एवढं क्लिअर करून घेऊ आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते जी मोठी डायग्राम वाला क्वेश्चन आहे ट्रान्सलेटिंग वाला त्याचा आन्सर प्रिपेअर करूया. ओके, लक्ष द्या. आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, 3 प्रकारचे मॉडेल्स दाखवले, बरोबर आहे. आता हे मॉडेल सिक्वेन्सने राहतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपला तर ही तुमची एसडीएलसी ची प्रोसेस आहे. एसडीएलसीच्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो, रिक्वायरमेंट करतो, रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड अनालिसिस. मग ते रिक्वायरमेंट गॅदरिंग केली की त्याच्यावरून काय तयार झालं, रिक्वायरमेंट मॉडेल. मग त्या इन्फॉर्मेशनला आपण काय करतो, अनालाइज करतो ना. अनालाइज केल्यामुळे काय तयार होते, अनालिसिस मॉडेल. आणि त्यानंतर त्याची डिझायनिंग करतात. ही तर आपली एसडीएलसी ची प्रोसेस आहे ना सिक्वेन्सने. मग लक्षात पण असंच ठेवायचं की अगोदर काय तयार होत असतो, रिक्वायरमेंट मॉडेल. आतापर्यंत आपण जेवढं शिकलेलं आहे त्याच्यामध्ये आपला रिक्वायरमेंट मॉडेल तयार झालाय. एसआरएस बनली ना, एसआरएस आपली. आतापर्यंत आपण कोणत्या फेज मध्ये आहे अजून पण सॉफ्टवेअरच्या समजते का तुम्हाला, एसडीएलसी प्रोसेसच्या आपण पहिल्या फेज मध्येच आहे. आता आपण चाललोय कोणत्या फेज मध्ये, पुढच्या अनालिसिस, मग नंतर डिझाईन, मग त्यानंतर ते टेस्टिंग वगैरे पुढे जाणार आहे. कळतं एसडीएलसी प्रोसेस मध्ये कुठं आहे आता आपण. आणि जसं आपण सुरुवातीला म्हणलं होतं की इम्प्लिमेंटेशन हा खूप मोठा फेज असतो, बट तो थेरी पार्टच्या बाजूचा आहे, कोडिंगचा पार्ट. बट त्याच्या आधी कस्टमर सोबत बोलणं, रिक्वायरमेंट माहिती वगैरे करून, सगळं माहिती करून घ्यायलाच टाइम कसा लागतो, जास्त. एकदा माहिती झाल्यानंतर डिझाईन वगैरे बनवण्यासाठी टाइम लागतो का, नाही. कारण तेव्हा आपल्याकडे काय प्रेझेंट असतो, डेटा प्रेझेंट असतो. कळालं. तर सगळ्यात पहिल्यांदा जे रिक्वायरमेंट मॉडेल आहे, रिक्वायरमेंट मॉडेल असतं. रिक्वायरमेंट मॉडेल नंतर अनालिसिस मॉडेल आणि त्यानंतर डिझाईन मॉडेल. बट इथं तुम्ही हेडिंग बघा, हेडिंग काय, ट्रान्सलेटिंग द रिक्वायरमेंट मॉडेल इनटू, तिथं गॅप आहे का नाही. रिक्वायरमेंट मॉडेल नंतर काय पाहिजे, अनालिसिस, त्यानंतर काय येत असते, राईट. तेच गॅप आपल्याला फिल करून काढायचं आहे. त्यासाठी खाली कोणते पॉइंट्स दिलेत, अनालिसिस मॉडेलिंग शिकण्याचे पॉइंट्स दिलेत. बट हे थोडंसं रिव्हर्स झाल्यासारखं आहे. इथं तुम्हाला जो गॅप आहे तो गॅप इथं तुम्हाला लक्षात येत नाही की नेमकं हे कसं काम होतंय. मी डायग्राम घेणार, डायग्रामवरून समजून सांगणार, थेरी लिहून देणार, त्याची पॉइंट समजणार तुम्हाला, पण कन्सेप्च्युअली तिथं गॅप आहे ही गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. कळालं. ते आता माहित होते. बघा रिक्वायरमेंट मॉडेल मध्ये आपण काय केलं, इट इज प्रिपेअर्ड इन द रिक्वायरमेंट अनालिसिस फेज, इट ऍक्ट ऍज अ अग्रीमेंट बिटवीन कस्टमर अँड डेव्हलपर. ही कशाची डेफिनेशन आहे, अग्रीमेंट म्हणून कोणाला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहेत, काय करणार, काय नाही करणार, काय फंक्शन असतील, काय फंक्शन नसतील, कोणते फंक्शनल